नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील अनेक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे. शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मोठे पाऊल उचलले असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026च्या अंमलबजावणीसाठी महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे आता कर्जमाफीची प्रक्रिया अधिक वेगाने पुढे सरकण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी नेमकी कधी सुरू होणार, पात्र लाभार्थ्यांच्या याद्या कधी येणार, अपात्र शेतकऱ्यांची माहिती कशी मिळणार, आदी पडताळणी कशी होणार, अशा अनेक प्रश्नांची चर्चा सुरू होती. आता शासनाने या संदर्भात जिल्हा स्तरावर विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय इथे घेतलेला आहे. या समितीच्या माध्यमातून संपूर्ण कर्जमाफी प्रक्रियेवर देखरेख ठेवली जाणार आहे. जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतील, तर जिल्हा परिषद, सहकार विभाग, जिल्हा मध्यवर्ती बँका, व्यापारी बँका आणि इतर संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. त्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि प्रभावी पद्धतीने राबवली जाणार आहे. मित्रांनो, या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी दिली जाणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या समितीची सर्वात महत्त्वाची जबाबदारी म्हणजे पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची याद्या तयार करणे व त्या प्रसिद्ध करणे. अनेक शेतकरी सध्या आपल्या नावाचा समावेश कर्जमाफीच्या यादीत होईल का याची वाट पाहत आहेत. अशा परिस्थितीत याद्या तयार करण्याची प्रक्रिया आता वेग घेणार आहे. याशिवाय ज्या कर्ज खात्यांना आधार लिंक केलेले नाही, अशा खात्यांची स्वतंत्र माहिती तयार केली जाणार आहे. कारण कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण ही अत्यंत महत्त्वाची अट असणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे आधार लिंकिंग बाकी आहे, त्यांनी वेळेत ती प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक ठरू शकते. मित्रांनो, शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांनी डिजिटल नोंदणी, माहिती अद्ययावत करणे, विविध पोर्टलवर माहिती अपलोड करणे, तसेच आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करणे, ही सर्व कामे या समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष शिबिरे आणि जनजागृती कार्यक्रम देखील आयोजित केले जाऊ शकतात. विशेष बाब म्हणजे पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन देखील करण्यात येणार आहे. म्हणजे लाभार्थी व्यक्तीची ओळख निश्चित करण्यासाठी आधार आधारित पडताळणी केली जाईल. त्यामुळे चुकीच्या लाभार्थ्यांना लाभ मिळण्याची शक्यता कमी होईल आणि पात्र शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा फायदा होईल. योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान जर एखाद्या शेतकऱ्याला काही तक्रार असेल, नाव यादीत नसल्याची समस्या असेल किंवा अन्य कोणतीही अडचण असेल, तर त्या प्रक्रियेचे निराकरण करण्याचे काम देखील ही समिती करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जिल्हा स्तरावरच मदत उपलब्ध होणार आहे. मित्रांनो, या सर्व घडामोडी पाहता कर्जमाफीच्या प्रक्रियेला आता प्रत्यक्ष गती मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पुढील काही दिवसात पात्र लाभार्थ्यांची याद्या, आधार पडताळणी, बायोमेट्रिक प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या अपडेट्स समोर येऊ शकतात. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी अधिकृत माहितीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. तुमचे नाव कर्जमाफीच्या यादीत येणार का? पात्रतेचे निकष काय असतील? याद्या कधी प्रसिद्ध होईल आणि पुढील प्रक्रिया नेमकी कशी असणार? याबाबतची प्रत्येक महत्त्वाची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचवणार आहोत. म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि ही माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा.